मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण असे वारकरी संप्रदायातील श्रेष्ठ संत जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनी 400 वर्षापूर्वी मन प्रसन्न राहण्याचं जे काही वर्णन आपल्या साहित्यामध्ये केलंय त्यामधलं एक अनुभूती देणारं आणि आत्ताच्या AI टेक्नॉलॉजीच्या युगात अगदी जुन्या काळातील शिवकाळातील एक स्वच्छ सुंदर राहणीमान जगता यावं म्हणून मनाच्या आठवणीतील काही प्रसंग व्यक्त करता यावे असं एक स्थळ मला बारामती भागात दिसतंय। माझे मित्र राहुल जगताप साहेब यांचा ढाकाळकर वाडा हा महाराष्ट्रासह देशासह जगाच्या कानाकोपऱ्यात आज प्रसिद्ध झालाय। या वाड्याबद्दल मी भरपूर काही ऐकून होतो आणि आज बारामतीमध्ये येण्याचा योग आला। त्यानिमित्तानं या वाड्याच्या प्रत्येक वस्तूमध्ये जगताप साहेबांनी जे आपली कला आपलं मन आपले परिश्रम ओतलेले आहेत त्याची अनुभूती तर येतेच, पण इथे जी कोणी लोक ज्यांना असं वाटतं की आम्ही आपल्या मनातल्या आठवणी जागवाव्यात, आपण एक काळ उपभोगलाय, आपण तो काळ सुवर्ण काळ पाहिलाय, जो काळ आता हवासा वाटतोय, निश्चितच तो काळ अनुभवायचा असेल तर मला असं वाटतं सहकुटुंब सहपरिवार, मग तुमचे लग्नाचे काही इव्हेंट असतील, त्याच्यानंतर वाढदिवसाचे अभिष्टचिंतन सोहळे असतील, मस्त असं विविध कार्यक्रमांकरता मला असं वाटते प्रसन्न असलेली जागा आणि आताच्या काळात माणसानं स्वतःकरता जगण्याचा विचार केला का पाहिजे त्याकरता ही वास्तू खरोखर वाखाणण्यासारखी आहे। विशेषतः ढाकाळकर वाड्यातील दरबार हॉल जो आहे त्या हॉलमध्ये बसल्यानंतर जो एखाद्या राजवाड्यात बसून बघण्याचा एखादा तिथे जर ऐतिहासिक चित्रपट आपण छत्रपती शिवरायांवरचा बघितला, महाराज संभाजीराजांचा बघितला तर तुम्हाला इतिहासात गेल्यासारखं वाटेल। एखादी IPL ची मॅच बघितली तर तुम्हाला आत्ताच्या युगात जगतोय असं वाटेल। म्हणजे असं चौफेर साजेसं अशा प्रकारचं हा वाडा आहे। किंवा रेडिओ असतील, ग्रामोफोन असतील, त्या काळातले चित्रपट कसे दाखवले जायचे याचे ज्या फिल्म सिरीज असतील, ह्या सगळ्या गोष्टी अगदी वाखाणण्यासारख्या आहेत। या वास्तूमधलं जे बेडरूम आहे, ज्यावेळेस फॅमिलीसह राहतो त्यावेळेस असा गावाकडचा फील आणि खरंच आपण जीवन जगतोय याची एक वेगळी अनुभूती। त्यानिमित्त यांनी जे काही कलेक्शन केलंय महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात, म्हणजे शेतकऱ्यांशी सुद्धा नाळ कशी जुळलेली असावी, तर बैलगाड्याचं चाक आपल्याला दिसतंय माझ्या मागच्या भागाला आणि शिवाजी महाराजांना आपण शेतकऱ्यांचा राजा म्हणतो म्हणून या महाराष्ट्राचं दैवत सुद्धा तितक्याच सन्मानानं इथं साकारलं गेलंय। आज खरोखर मला खूप खूप जास्त आनंद झाला। जर मी इथे आलो नसतो तर कदाचित एक चांगली जागा मिस केली असती। माझे बारामतीचे मित्र सतीश भगत साहेब यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी अशा एक या क्षेत्रातील अवलिया व्यक्तिमत्व जे एखाद्या माणसात किती गुण निसर्गाने द्यावे त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे राहुल जगताप आहेत आणि चळवळीतील माझे सहकारी आहेत। त्यामुळे माझ्याकडून माझ्या संपूर्ण परिवाराकडून या वास्तू शुभेच्छा आणि महाराष्ट्रासह देशभरातील सर्वांना विनंती करेल की आयुष्यात जगून राहिल्या गेल्याचे काही क्षण आपले असतील ते नक्कीच ढाकाळकर वाड्यात येऊन आपण ते जगले पाहिजे। मला असं वाटतं यापेक्षा दुसरं जीवनाचं काही कमक असू शकत नाही। मी त्यांना खूप खूप पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय जिजाऊ, जय शिवराय।